कृष्णा सातपुते सरांनी बिग अनाऊन्समेंट केलेले आणि टेनिस क्रिकेट लवरसाठी बॅड न्यूज आहे. तर मित्रांनो, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट सर कृष्णा सातपुते यांनी ISPL सोडलेले. तर ISPL सीझन 4मध्ये कृष्णा सातपुते सर खेळताना दिसणार नाही. तर मित्रांनो, हे स्वतः कृष्णा सातपुते सरांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती पोस्टाच्या माध्यमातून सांगितलेले आहे. तर मित्रांनो, कृष्णा सातपुते सर हे ISPL सीझन 4 का नाही खेळणार याची पूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला, कृष्णा सातपुते सरांनी ISPLमध्ये का माघार घेतली, ISPL का नहीं खेलणार, तर चला पाहूयात. नमस्कार, मैं कृष्णा सातपुते और दिल से थैंक्स बोलना चाहता हूँ जितने भी हमारे ऑल इंडिया के फैंस हैं. थैंक्स इसलिए कि आप लोगों ने 2-3 दिन से फ़ोन करके और पर्सनली SMS करके पूछताछ की कि सर आप सीज़न 4 में खेलने वाले या नहीं. तो हम सर्च कर रहे हैं आपका पेज, क्योंकि आपका माफ़ीनामा लेटर नहीं आ रहा है. तो उन सभी मेरे फैंस क्लब को मैं बोलना चाहता हूँ कि आपने देखा होगा सीज़न 3 में जो मेरे साथ में जो हुआ, ऑप्शन लिस्ट में नाम नहीं आया मेरा और विश लिस्ट में से लिया गया मेरे को. और जो चेन्नई सिंघम टीम है हमारी, जो राजदीप सिर है, इनको तो मैं दिल से थैंक्स अभी भी बोलता हूँ, क्योंकि सीज़न 3 में बहुत सारे शुभचिंतक जो टेबल पे बैठे थे, वो लोग मेरे को सीज़न 3 में नहीं देखना चाहते थे खेलते टाइम. तो इसलिए उन्होंने सब ये किया. और लेकिन हमारे सिंघम ने मेरे को लिया, दिल से थैंक्स फिर से. और मैं ये नहीं चाहता था सीज़न 4 में भी हो, क्योंकि आपको तो मालूम है ITCSF में जितने भी प्लेयर्स खेले हैं उनको 3 मैच का बैन है और ऊपर से माफ़ीनामा लेटर भी देना है. अगर मैं ऐसा करता था और ये सब कुछ सीज़न 3 में जो हुआ था सीज़न 4 में भी होता था, तो वो दिल एकदम सीज़न 3 में टूटा हुआ था और सीज़न 4 में भी बहुत ज़्यादा टूट जाता था और मैं डूब जाता था पूरा. और इसलिए मैंने दोस्तों ये फैसला किया है कि ये मैं माफ़ीनामा ना दूँ और सीज़न 4 भी ना खेलूँ. क्योंकि क्या है, मैंने बहुत कुछ सहा है और मेरे फैमिली ने भी बहुत कुछ सहा है. तो सीज़न 4 में भी ये नहीं देखना चाहता था. बस अभी भी दम है, खेल रहा हूँ, फिटनेस कर रहा हूँ, प्रैक्टिस कर रहा हूँ, आप तो देख रहे हैं. बस आपका सपोर्ट मिलना ज़रूरी है. जैसे 23-24 ईयर से आप मेरे को सपोर्ट करते आ रहे हैं. आपके सपोर्ट के बिना कुछ नहीं है दोस्तों. आप बहुत सपोर्ट कर रहे हैं, आपको बहुत फॉलो भी कर रहे हैं आप मेरे को. इसके वजह से मैं अभी तक जोश में हूँ. एज हुआ है, एज को नहीं मानता हूँ मैं. बस मेरे खून में क्रिकेट बसा है, फिटनेस करता हूँ, खेलते रहता हूँ और आगे आने वाली लीग में भी खेलूँगा. इंडिया में बहुत सारी लीग भी है आने वाले हैं और हमारे आइकॉन के टूर्नामेंट्स भी है, बहुत बड़े बड़े लीग भी है इंडिया में जो हो रहे हैं आजकल, वो तो खेलते ही रहूँगा. बस दुख इस बात का है कि सीज़न 4 में मैं नहीं खेलने वाला हूँ. और सॉरी बोलना चाहता हूँ हमारे फैंस क्लब को. आप भी निराश मत होइए, क्योंकि जो मैंने डिसीजन लिया है वो तो मैं फीलिंग आई है इसलिए डिसीजन लिया. और आपको भी कमेंट में बोलना है कि मैंने सही किया है गलत किया है दोस्तों. कृष्णा सातपुते सरांच्या या निर्णयाचे टेनिस क्रिकेट लवरने तसेच कृष्णा सातपुते सरांच्या फॅनने कौतुक केलेले. तर चला त्यांच्या कमेंट्स वाचूयात. कृष्णा दादा, एकदम बरोबर बोललात तुम्ही. मला फक्त एकच सांगायचं आहे, तुमचं वय कितीही झालं असलं तरी तुमच्यातली खेळाडू वृत्ती, जिद्द आणि मैदानावरचा जोश आजच्या तरुणांनाही लाजवेल असं आहे. खेळात वयापेक्षा मेहनत, अनुभव आणि आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. आज वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो आहे. त्याचं वय पाहून कोणी त्याला कमी लेखत नाही, कारण त्याच्यात क्षमता आहे. त्याचप्रमाणे तुमची ओळख तुमच्या खेळामुळे आहे, वयामुळे नाही. सीझन 3मध्ये ज्या लोकांनी तुमच्याशी चुकीची वागणूक दिली ते पूर्णपणे चुकीचे होते. पण दादा, कृपया खचून जाऊ नका. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. सर, तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे. ISPL म्हणजे टेनिस क्रिकेट नहीं, कृष्णा सातपुते मुले टेनिस क्रिकेट आहे. करेक्ट डिसीजन. चाटकर बनकर खेलने से अच्छा जितना खेलो अपने टैलेंट पर खेलो और किसी से माफ़ी मांग कर और झुक कर खेलना सेल्फ रिस्पेक्ट के अगेंस्ट है. कृष्णा सर, बरोबर निर्णय घेतलात. तुमच्यासाठी ISPL बघत होतो, पण तुमच्यासोबत पॉलिटिक्स झाली म्हणून तुम्हाला खेळायला नाही भेटले. काही जणांना वाटले होते की तुम्ही खेळात तर त्यांची संधी जाईल. सर, वेळ प्रत्येकाची येते.
ज्यांनी पॉलिटिक्स केली त्यांची पण वेळ येईल. उद्या त्यांना कोण संधी नाही देणार. सर, तुम्ही बाकीच्या मोठ्या टुर्नामेंट खेळा आणि दाखवून द्या टेनिस क्रिकेटचा वाघ अजून जिवंत आहे. त्याच ताकदीने आणि जोशाने. तुमचा निर्णय बरोबर आहे. मनापासून सलाम. अनेकांनी माफी मागणं पसंत केलं, पण तुम्ही तुमच्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. काही लढाया जिंकण्यासाठी लढल्या जात नाहीत, त्या फक्त जगाला हे दाखवण्यासाठी लढल्या जातात की रणांगणावर स्वाभिमानाने उभा राहणारा कोणीतरी होता. तुमच्या धैर्याला आणि स्वाभिमानाला मनापासून सलाम. वन अँड ओनली गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, कृष्णा सातपुते. ग्रेट डिसिजन भाई अँड ऑलवेज प्राऊड ऑफ ऑन यू बिकॉज आय एस पी इज नॉट टेनिस क्रिकेट. यू, ओमकार देसाई ऑफिशियल, उस्मान पटेल अँड लॉट्स ऑफ ओल्ड टेनिस क्रिकेट प्लेयर्स हॅज मेड टेनिस क्रिकेट फेमस. सो युअर डिसिजन इज राईट. डोंट बेग फॉर एनीवन. यू आर चॅम्पियन फॉर अस अँड विल ऑलवेज चॅम्पियन्स. ज्यांना आपली कदर नाही त्यांच्या पाठी लागायची नाही. आपण कोणी लल्लूपंगू नाही आहोत. माफीनामा वगैरे मागायची काही गरज नाही. जेवढे केले आहेस भावा तू स्वतःच्या हिमतीवर आणि परिश्रमाने केले आहेस. जो निर्णय भावा तू घेतला आहेस तो योग्य आहे. शेर कितना भी बुड्ढा हो जाए, घास नाही खाता. तर पांडुरंग माऊली आपल्या सोबत असताना घाबरायचे नाही. एवढे त्यांनी दिले, यापुढेही ते देतील. भावा, रामकृष्ण हरी. जेव्हा तुम्ही स्टार होता 2000 दशकात, तेव्हा हे सगळे चड्डीवर फिरत असणार. तुम्हाला खेळण्यासाठी ऑप्शन किंवा ऑप्शनची गरज नाही. शेर अपनी ताकद से राजा कहलाता है. जंगल में कभी चुनाव नहीं होते. तर मित्रांनो, कृष्णा सातपुते सरांच्या या डिसिजनवर तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.